नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. आणि 2025मध्ये परिवहन विभागाच्या वाहतूक व्यवस्थेत हा मोठा बदल होणार आहे. आणि आता ज्या ओला कोला उबेर कुबेर ज्या शाळेची वाहनं आहेत, स्कूल बस आहेत, यांच्यात एक पॅनिक बटन बसणार आहे की जर त्या पॅनिक बटन सिस्टमद्वारे हे पॅनिक बटन बसणार आहे. आणि तुम्हाला जर कधी काय दुर्घटना झाली किंवा काय अतिप्रसंग झाला किंवा काय कुठलीही गोष्ट झाली तर ते तुम्ही पॅनिक बटन दाबलं की कंट्रोल रूमला संदेश जाणार. आणि परिवहन विभागाची कंट्रोल रूम ही अंधेरी आरटीओमध्ये सुसज्ज झालेली आहे. त्याच्यामुळं आता GPS लोकेशन ट्रॅक ही सिस्टम आता लवकरच म्हणजे 31 मार्चपर्यंत ह्या सर्व गाड्यांनी बसली पाहिजे. आणि जर त्यांना बसली नाही तर त्यांची वाहनं पासिंग वगैरे काय होणार नाहीत, हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे. बाजारात आता GPS सिस्टम तयार आहे. वाहन मालकांनी GPS सिस्टम ही बसवायची आहे. सर्वसाधारणपणे लोकेशन ट्रॅक हे 2 प्रकारचे असतात. एक डिव्हाइससुद्धा तुम्हाला मिळतं 2700-2800 रुपयाला, परंतु ते RTOला अप्रूव्हल होत नाही. सर्वसाधारणपणे पॅनिक बटनचं एलवालं जे तुम्हाला आहे ते तुम्हाला मात्र 14,000-14,500 हजारापर्यंत प्रत्येक वाहनात हे बसवावं लागणार आहे. आणि ज्या नवीन गाड्या येतील त्यातून ही व्यवस्था बसूनच येईल, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. हा सर्वात मोठा बदल 2025 सालातला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत झालेला आहे. आणि त्याची आता अंमलबजावणी बी ही चालू झालेली आहे. रिक्षासाठी थोडे दिवस हे वगळलेलं आहे, परंतु रिक्षाला सुद्धा डिव्हाइस हा स्वयंस्फूर्तीनं रिक्षाचालकांनी बसवून घ्या की आपल्या वाहनाचं लोकेशन त्याच्यातून मिळणार आहे. आपलं वाहन जर चोरी झालं तर त्या डिव्हाइसमुळे तुम्हाला लोकेशन मिळेल, त्याच्यात 3 मोबाईल नंबर तुम्हाला ॲडजस्ट करता येतील, हे मात्र लक्षात ठेवा ना. हे डिव्हाइस तुम्हाला कुठेही बाजारात 2800 रुपये, 2700 रुपये, 3000पर्यंत मिळतं. जसे जसे तुम्ही स्वयंस्फूर्तीनं बसवणार तसे हे डिव्हाइस रस्त्यावरती सुद्धा तुम्हाला 2000 सुद्धा बसवून मिळेल, हे मात्र लक्षात ठेवा. आणि येणाऱ्या काळात 2025 हे वर्ष सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठं बदल घडवणार आहे, हे मात्र लक्षात ठेवा. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.